खासदार सुप्रिया सुळेंकडून हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये पाहणी करण्यात आली। वाहतूक कोंडी आणि पावसामुळे साचणारं पाणी या संदर्भात पाहणी केली गेली, तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची वेळ आली आहे। रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सुळेंचा अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद पाहायला मिळालाय, तर पाठक रस्ता दुरुस्त करण्याबाबत सूचना देखील करण्यात आल्या। रास्ता नहीं है, गड्ढों में रास्ता बना हुआ है। सो इतना प्रॉब्लम है कि एवरी डे कोई बंदा अगर गिरेगा, कोई बच्चा गिरेगा तो किसी लाइफ थ्रेटनिंग है ये, ठीक है, वो बहुत बड़ा इशू है। दूसरा ये है कि अपने यहाँ पे बिजली जाती है 3 से 4 बार दिन की। अगर आप वर्क फ्रॉम होम कर रहे हो, आईटी में हो, 3 से 4 बार बिजली जा रही है, विदाउट इन्वर्टर तो सर्वाइव करना डिफिकल्ट है। तो पता नहीं किस लेवल का मतलब बेसिक फैसिलिटीज़ की कमी है, ठीक है। थर्ड लार्जेस्ट आईटी सिटी में अगर बेसिक फैसिलिटीज़ नहीं है तो कैसे चलेगा। हमारे यहाँ पे गार्बेज डंपिंग भी हो रहा है अभी, तो गार्बेज डंपिंग के लिए हमने बहुत रिक्वेस्ट किए हैं, बट अभी तक इतना कोई ठोस ये नहीं हो रहा है उस पर काम। तो वो बिल्कुल रिवर में कचरा जा रहा है और वही पानी हम लोग पी रहे हैं, तो हायजीन के साथ पूरा इशू है। आम्हाला गार्बेज मॅनेजमेंट सिस्टीम नाही, रस्त्यांची परिस्थिती अतिशय घाणेरडी आहे। परत अजून इकडे नॅचरल जे फ्लोज असतात पाण्याचे ते जागोजागी डायव्हर्ट केलेले आहेत। इलेक्ट्रिसिटीची अवस्था बिकट आहे आणि नॅचरल वॉटरचे फ्लोज डायव्हर्ट केल्यामुळे जागोजागी वॉटर लॉगिंग होतं आणि परिस्थिती अतिशय वाईट होते इकडे। जर आमच्याकडनं तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स घेता, तुम्ही इथले प्लॅन सँक्शन करता, इथं बिल्डरला बिल्डिंग बांधायला परवानगी देता, तर मग इथले जे रस्त्यांची जबाबदारी कुणीतरी घेणं गरजेचं आहे। 60-60, 70-70 लाख रुपये घेऊन आम्ही फ्लॅट घ्यायचे इथं आणि आम्हाला जाण्यासाठी साधा रस्तासुद्धा तुम्ही देऊ शकत नसाल, तर प्रशासनानं ह्याच्यावरती गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वी इथल्या रस्त्याचं काम सुरू असताना खूप साऱ्या लोकांना त्रास झाले, इथं गर्भवती महिलांना त्रास झाले, विद्यार्थ्यांना त्रास झाले आणि स्थानिक प्रशासनाला ह्याच्यामध्ये काहीच घेणं देणं नव्हतं। आणि शेवटी खाजगी विकासकांशी संपर्क साधून आणि त्यांच्याशी विनंती करून तो रस्ता रिपेअर करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्याच्यामुळं पाठक रोड जो आहे त्याच्या संदर्भात अतिशय गंभीर विषय आहे। इथे जवळपास 6000 फ्लॅट्स आहेत ह्या टोटल, ह्याच्यामध्ये 15000 लोक राहतात आणि प्रशासन फक्त हे सांगतंय की आमच्याकडे हा रस्ता आला नाही, त्याच्यामुळे आम्ही याच्याकडे बघू शकत नाही। इथे रस्त्यावरती खड्डे आहेत, रस्त्यावरती वीज पुरवठा नाही आहे, इथे फुटपाथ नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।